गोलंदाज संग्राम पहिला चेंडू वाईट. समोरच्या दिशेनं फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत. साधं सोपा झेल आणि ते संपला खेळ. तो मात्र सुरेश गणेश डावखऱ्या त्याचा फलंदाज नवीन. गणेश पुन्हा एकदा गणेश येतील. गणेश आणि विशाल. संग्राम पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट बीट ऑफ मध्ये. ओहो इथे झेल सुटलाय. सोपा साधा सरळ झेल होता. लॉलीपॉप कॅच होती. कैद करता आली नाही आहे. या चेंडूवरती आल्यात 2 धावा. धावा फलकावरती एकूण धावा पाहिल्यात 3. धावा त्या फलकावरती. गोलंदाज संग्राम चांगली गोलंदाजी. क्षेत्ररक्षणाची साथ त्याला हवी तशी मिळत नाही आहे. पंचांनी 9 बॉल घोषित केल्या. ओव्हर स्टेप 1+1 नक्कीच एकच धाव असेल कारण येणारा चेंडू फ्रीट असेल. 1 धाव मिळेल. उघडा डोळे पहा नीट. चला जेवणाची वेळ सुरुवात झालेली आहे तर जेवणाचा आस्वाद घ्या आपण प्रत्येक जण. गोलंदाज तयार. यावेळेस हा चेंडू फसवा चेंडू आपण पाहिला. चेंडू डॉट चेंडू फ्रीटचा चेंडू होता. वास्तविक घुसून खेळायला हवा होता. फटका तर हवेच्या लाटांवरती. क्षेत्ररक्षक आहे. आता चुकी करणार नाहीये. फलंदाज बाद. आणि बॅटनं स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण आहेत. 1 धाव पूर्ण झाली आहे. पंचांनी 9ची खून केली आहे. होड स्टेपचा 9 आहे का पंच? ओके. तर 1+1 येणारा चेंडू फ्रीट असेल. 6 धावा धाव फलकावरती. डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती. विशालला पाहू शकाल. उजव्या हाताचा आहे फलंदाज. यावेळेस लाईन रीड करावी लागेल. वाईट शिकून सात धावा आहेत. टॉस केला चेंडू शॉर्ट मिड ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक. प्रयत्न चांगले होते. सर सिंगल बनेल. सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतोय. कोण भरपूर मोठा षटक हाताळत असताना
8 धावा आहेत धाव फलकावरती. स्लोवर केलाय चेंडू, गॅप देखील मोठा आहे, धावसंख्येचा नाही तोटा, मिळतील 4 रन. इथे अगदी साधा सोफा जेल होता. फलंदाजाला मिळतंय जीवनदान, मिळालेलं एक धाव, धाव संख्या 13. यावेळी चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक्झिक्यूट केला चेंडू. 2 धावा कंप्लीट. 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपते. एकूण धाव संख्या 15. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना गोलंदाज आपण सुनीलला पाहतोय. फटका फसलाय. फलंदाज बाद. 15 धावा धाव फलकावरती. गोलंदाज इथे तयार. फुल टॉस फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडू सीमा रेषा बाहेर. 4 रन. चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता. गरज नव्हती मी म्हणेन. विनाशकालीन विपरीत बुद्धी. चेंडू सीमारेषा बाहेर. पंजा मिळेल या चेंडूवरती, पंजा.
धावसंख्येचा नाही तोटा, मिळती 4 रन. फटका तर चांगला आहे समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक करतायत चुकी. आहेत आमचे प्रेक्षक वर्ग आहेत, चांगली अडवणूक केली आहे चेंडूची. यावेळेस गोलंदाज तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वेग होता चेंडूमध्ये. गोलंदाज आपण पाहतो तो मात्र संकेतची ही गोलंदाजी भारदस्त, तेज तरार तीक्ष्ण गोलंदाजी. शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्रातील. धावफलकावरती धाबा पाहिल्यात तर 33 धावा धावफलकावरती. येस, फलंदाज बाद होतोय, बॅटची काढा घेऊन फलंदाज बाद. पहिला सत्र कंप्लीट. वाडी वर्सेस ऐनवाडी दोन्ही संघाचे कर्णधारांनी स्टेजवर यायचं आहे. टॉस साठी स्टेजवर यायचं आहे दोन्ही संघाचे कर्णधार.
ऐनवाडी आणि धुमकवाडी दोन्ही संघाचे कर्णधार. सुरू असलेला सामना केसीएस केळवडे वर्सेस येळवण जुगाई. 34 धावांचं लक्ष आहे येळवण जुगाई संघाला. स्ट्राईक वर आहेत संग्राम, नॉन स्ट्राईक कृष्णा आणि गोलंदाजीसाठी आहेत विश्वास. 2:52 सामना सुरू. 12 मिनिटं 3 षटक टाकण्यासाठी. पहिला चेंडू वाईटचा इशारा पंचांचा. सुरुवात झाली येळवण जुगाईची. धाव संख्येत 1 ने भर. 3 षटकात 34 धावांचं लक्ष आहे येळवण जुगाई संघाला. आणि सुंदर टोलण्याचा प्रयत्न होता परंतु मिसहिट झालाय आणि इथे पंचांचा निर्णय वाईटचा. आणखीन एक वाईट पाहायला मिळतोय. सलग दुसरा वाईट. विश्वास लेंथ लाईन शोधतोय. दोन धावा आलेत. अतिरिक्त 2 धावा पाहायला मिळतात येळवण जुगाई संघाला मिळालेत. पुढील चेंडू विश्वासचा. स्ट्राईकला आहेत संग्राम. आणि हा देखील एज लागलाय परंतु कोणतीही रन या बॉल वरती घेता आली नाही त्यामुळे हा देखील एक डॉट बॉल. एक चेंडू 2 धावा झालेत. पुढील चेंडू विश्वासचा. स्ट्राईक वर आहेत संग्राम. आणि हा देखील एज लागलाय आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इथे गेवडे संघाकडून परंतु त्या दरम्यान मात्र 1 धाव घेण्यात यश मिळाले जुगाई संघाला. आणि संघाच्या धाव संख्येत 1 ने भर. आता स्ट्राईक वर आलेत कृष्णा गुरव. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळते मैदानामध्ये. कृष्णा गुरव आले स्ट्राईक वर आणि कृष्णा सामना करणार विश्वासचा. पुढील चेंडू विश्वासचा आणि पहिला चेंडू टोलवलाय. खाली प्लेयर आहे परंतु हा गेलाय सीमारेषा पार. षटकार कृष्णाच्या बॅट मधून आलाय दणदणीत खणखणीत. पहिल्याच बॉल वरती षटकार. पहिला चेंडू उडवलाय बिग हिट कृष्णाने. कृष्णा गुरव मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो आणि त्याने दाखवून दिले पहिल्याच बॉल मध्ये कमबॅक करावा लागणार आहे विश्वासला. नवीन बॉल घेण्यात आलाय. नऊ धाव फलकावरती आहेत. 34 धावांचा पाठलाग करताना येळवण जुगाई संघ सुरुवात मात्र दणदणीत करून दिली कृष्णाने. आणखीन एक टोलवलाय. आता देखील प्लेयर खाली आहे परंतु बघत राहील आणि 1 बाउन्स चौकार. 1 बाउन्स चौकार. काहीसा दबाव पाहायला मिळतो विश्वासवर. आणखीन एक परंतु हा सुंदर बॉल पाहायला मिळतोय विश्वासच्या माध्यमातून. असेच गोलंदाजी त्याला करावी लागेल. सुंदर बॉल पाहायला मिळाला विश्वासकडून.
लास्ट चेंडू विश्वासचा. स्ट्राईकला आहेत कृष्णा. बघूया काय करतायत. आणि पुन्हा एकदा टोलवला आहे प्लेयर आहे आता. आणि या दरम्यान मात्र एक धाव घेण्यात यश मिळाले सह्याद्री येळवण जुगाई संघाला. संघाच्या धावसंख्येत एक नेबर. संघाची धावसंख्या झाली 14. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14. 12 बॉल 20 धावांची आवश्यकता. सामना स्पीडअप करायचा आहे. पहिले षटक घेण्यासाठी 5 मिनिटं घेतलेत केसीएस. नोंद घ्यायची आहे. स्ट्राईकवर आहेत कृष्णा. आणि आता केसीएस कडून दुसरं षटक घेऊन आलाय गणेश. बघूया गणेश कमबॅक करून देतोय का आपल्या संघासाठी. आणि पहिला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आणि मोठा विकेट इथे मिळालाय 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 केसीएस ला. हा एक मोठा विकेट मिळालाय आणि येळवण जुगाई संघाला मोठा फटका पाहायला मिळतोय. कुठेतरी इथे धाव मिळाली असती परंतु प्रयत्नच झाला नाही इथे. आणि त्या दरम्यान मात्र एकच धाव मिळाले येळवण जुगाई संघाला. पंधरा धावा धाव फलकावरती आहेत. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे जुगाई संघाला. सामना स्पीडअप करायचा आहे. तुमचे मिनिट संपत आलेत. आणि हात ठोलवलाय दणदणीत खणखणीत परंतु प्लेयर हातात आहे आणि हातामध्ये कॅच गेले. परंतु निर्णय पाहायला लागेल. तिकडून निर्णय देणार आणि विकेट देण्यात येणार. दुसरा फटका पाहायला मिळतोय. या दरम्यान संघाच्या धावसंख्येत एक ने भर. धावसंख्या 16. मोठे 2 विकेट गमावलेत येळवण जुगाई संघाने. आणि हा जोरदार अपील झाली होती परंतु पंचांनी अपील फेटाळले त्यामुळे नॉट आउट. पुढील सामना टॉस विन एसकेसी आणि त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
ऐनवाडी संघाने नोंद घ्यायची आहे. फलंदाजी करणार आहेत एसकेसी. शॉर्ट बॉल होता आणि ऑफ साईडच्या दिशेने टोलवला आणि त्या दरम्यान एक धाव मिळाले. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झाले 18 धावा. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालीत 18 आणि आता 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता. नवीन बॉलर आला विशाल. संघाचं शेवटचं षटक घेऊन याला विशाल स्ट्राईक करतोय सुरेश आणि फटकवण्याचा प्रयत्न आहे, बिग हिटचा प्रयत्न आहे, परंतु इथे मात्र एज लागून एक धाव मिळाले आणि संघाच्या धावसंख्येत 1-1 ने भर मिळाले. पाच बॉल वरती 15 धावांची आवश्यकता. मोठ्या फटक्यांची गरज आहे एळवणजुगाई संघाला आणि हे मोठे फटके कोण देणार बघूया. आणि हात टोलवलाय दणदणीत खणखणीत स्टेजच्या दिशेने आलेला षटकार. दमदार षटकार. जिथे आवश्यकता होती एळवणजुगाई संघाला आणि तिथे मिळालाय षटकार. प्रयत्न आणि हा पंचांचा निर्णय पाहायला लागेल आपल्याला आणि पंचांनी नॉटआउटचा इशारा दिलाय. यामुळे आपल्याला इथे 3 धावा घेण्यात यश मिळाले. चोरट्या धावा किती महत्वाच्या असतात हे शेवटी तुम्हाला कळेलच. 3 धावा घेण्यात यश मिळाले सह्याद्री एळवणजुगाई संघाला. पाणी पुरवायचं आहे प्लेयर. कंपल्सरी धावा चेस आहेत.
दुपारच्या सत्रातील सर्व सामने अतिटटीचे पाहायला मिळत आहेत आपल्याला इथे. एक चेंडू 3 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार? जिंकेल तो डायरेक्ट नंबरात जाणार आहे. आणि हा टोलवलाय. पहिली रन घेतले. दुसऱ्या रनचा प्रयत्न. दुसरी रन घेतले. तिसऱ्या रनचा प्रयत्न, परंतु इथे मात्र आउट झालाय आणि केसीएस संघ विजय झालाय. अभिनंदन केसीएस संघ. एक चेंडू 3 धावांची आवश्यकता होती, परंतु 2च धावा घेण्यात यश मिळालं. त्यामुळे केसीएस संघ इथे विजयी झालाय. ऐनवाडी संघाने लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण लावायचं आहे. 3:09 तुमचा वेळ सुरू होईल आणि तिथून 12 मिनिटे मिळतील तुम्हाला. 3 षटक टाकण्यासाठी 12 मिनिट मिळतील. पाणी बॉटल पुराचे.